मित्रांनो, या कंडिशन मध्ये जर तुमचा सध्या कापूस पीक असेल तर अतिशय महत्त्वाची गोष्ट सध्या करायची आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कापूस पिकाचा 30 ते 40% उत्पादनामध्ये घट करते तर ती म्हणजे गुलाबी बोंडअळी। तर या गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला 2 दिवसांनी अमावस्या आलेली पाहायला मिळते। तर अमावस्याच्या वेळेस अतिशय महत्त्वाची फवारणी आपल्या कापूस पिकाला करणं गरजेचं आहे। तर ती कोणती करायची मित्रांनो, बोंडअळीचं नियंत्रण करण्यासाठी जबरदस्त कीटकनाशक सांगतो, ज्याच्यामध्ये सुमिटोमो कंपनीचं मेशी या नावाचं कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लस फेनिओपरमेथ्रिन हा टेक्निकल घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मेशी 30 मिली वापरायचे। त्याच्यासोबतच मित्रांनो, कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे, पाऊस कंटिन्यू पडतोय, तर अशा टायमाला पातेगळ होऊ नये याच्यासाठी चांगलं बुरशीनाशक वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हारू या बुरशीनाशकाचा वापर करू शकता 40 ग्रॅम। आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काम, आपल्याला आपल्या कापसाला पूर्णपणे कडू करायचं आहे कडूराजाने, जेणेकरून भविष्यातले 20 ते 25 दिवस आपल्या कापूस पिकावरती कोणतेही रस शोषण करणारे कीड जगू शकत नाही, ज्याच्यामध्ये तुम्ही कडूराजाचा वापर करू शकता 15 मिली। मित्रांनो, त्याच्यासोबतच सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त पातेधारणा होण्यासाठी, पातेगळ थांबण्यासाठी एक टॉनिकचा वापर करा, ज्याच्यामध्ये झकास गोल्डचा वापर करू शकता 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। सारखा पाऊस चालू असेल तर सिलिकॉन बेस स्टिकर वापरायला विसरू नका। ब्लेस सुपरचा वापर करा 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये अमावस्याच्या वेळेस 1-2 दिवस अगोदर किंवा 1-2 दिवस नंतर आपल्या कापूस पिकावरती ही फवारणी अवश्य करा। 7-8 दिवसानंतर याचा रिझल्ट कसा आलाय तुम्हाला खाली कमेंट करून सांगा। धन्यवाद।